नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय पंजाबी छोले. अगदी ढाबा स्टाईल याला टेस्ट येते, पण तितकेच झटपट कुकरमध्ये हे आपण तयार करणार आहोत. अगदी बेसिक मसाल्यांपासनं आपण हे छोले तयार करणार आहोत. चहा पावडरची पुरचुंडी वगैरे इथे आपण काहीही वापरणार नाही आहोत, तरी देखील तितकेच अप्रतिम हे छोले तयार होतात. त्यासाठी इथे मी पाव किलो छोले घेतलेले आहेत. ते रात्रभर भिजवून घेतलेत. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 टोमॅटो, 2 कांदे आणि 3 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत. आता कांदा जो आहे तो आपल्याला जाडसरच चॉप करून घ्यायचा आहे, कारण आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत मिक्सरला. तर इथे आता कांदा मी चॉप करून घेतलाय. मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेते. त्यामध्येच आपण इथे मिरच्या देखील घालणार आहोत आणि याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं. 1 चमचा आलं लसूण पेस्ट इथे ॲड केली आहे मी आणि इथे कांद्याचं वाटण आपलं तयार आहे. टोमॅटो देखील रफली चॉप करून घ्यायचे आहेत आणि नंतर तेही त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता एक कुकर घ्यायचा. कुकरमध्ये 2 मोठे डाव तेल घ्यायचं. तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग यामध्ये 2 हिरव्या वेलच्या, 2 लवंगा, 1 इंच दालचिनी आणि 1 तेजपत्ता घ्यायचा आहे. आता यामध्ये जाईल आपली कांद्याची पेस्ट. तर ही आता कांद्याची सगळी पेस्ट इथे मी घालून घेते आणि तेलावरती अगदी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ही छान अशी परतवून घ्यायची आहे. कांद्याला आपण खरपूस इथे परतवल्यामुळेच आपल्या छोलेला जो रंग येणार आहे किंवा जो स्वाद येणार आहे तो ह्या कांद्याच्या पेस्टमुळेच येणार आहे. त्यामुळे तेलावरती अगदी खरपूस रंग येईपर्यंत ही पेस्ट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे दुसरीकडे मी टोमॅटो प्युरी देखील तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान खरपूस रंगावर भाजला गेलाय. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे. ती आवर्जून घालायची आहे आपल्याला. मसाले जळू नयेत म्हणून इथे थोडंसं पाणी घातलंय आणि मसाले आता छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर साधारण 1 ते 1.5 मिनिटं इतके मी मसाले इथे परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये जाईल टोमॅटो प्युरी. तर इथे आपण टोमॅटो प्युरी जी करून घेतलेली ती सुद्धा घालून घेते सगळी प्युरी इथे. टोमॅटो प्युरी देखील इथे छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्या कांद्याच्या पेस्ट सोबतच. इथे आता थोडंसं मीठ मी ॲड करते म्हणजे जो टोमॅटोचा कच्चेपणा आहे तो इथे निघून जाईल. आणि छान हे मसाले आपले परतवून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आहेत. हे पंजाबी छोले इतके छान होतात ना, अगदी आपण हे बेसिक मसाले वापरलेले आहेत. जनरली आपण बऱ्याचदा चहा पावडरची पुरचुंडी वगैरे घालून इथे चणा आपण शिजवून घेतो, कुकरला शिट्या करून घेतो. तसं काहीही न करता अगदी बेसिक मसाल्यांपासून आपण हे छोले तयार करतोय. मसाले परतवून झालेत. आता इथे आपले भिजवलेले छोले मी घालून घेतलेत आणि गॅस आता फास्ट करून 3 ते 4 मिनिटांसाठी हे छोले छान असे फुल गॅसवर परतवून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत. फुल गॅस केल्याने ना खूप छान असा एक स्मोकी फ्लेवर आपल्या त्या छोल्यांना येतो आणि ते सतत मात्र हलवत राहायचंय 3 ते 4 मिनिटं मसाल्यांमध्ये सतत हे छोले जे आहेत ते मिक्स करत राहायचंय. आता इथे छान मी मिक्स करून घेतलेले आहेत. गॅस आता कमी करायचा आहे. यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर साधारण पाव किलोला इथे मी 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. फार पाणी घालू नका, नाहीतर भाजी जी आहे आपला छोले मसाला आहे तो अगदी पातळ होईल. अगदी बेसिक मसाल्यांपासून आपण ही भाजी इथे करतोय. छोले मसाला करतोय. पंजाबी छोले अगदी जबरदस्त असे हे छोले आपले तयार होतात. चवीनुसार थोडंसं मीठ घालते इथे मी आणि याला एक उकळी येऊ द्यायची. अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे. सगळ्यात शेवटी मिक्स करून घेते आणि चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आली की याला आपण झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढणार आहोत. म्हणजे चणा जो आहे तो छान असा शिजला जाईल. आता उकळी आलेली आहे, झाकण लावून घेते आणि याला मी 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये कडधान्य शिजतं त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या इथे करून घेऊ शकता. आता इथे 6 शिट्ट्या झाल्यात, कुकर थंड झालाय. उघडून पाहूया आणि काय जबरदस्त आपल्या इथे छोले मसाला, पंजाबी छोले तयार आहेत बघा. खूपच अप्रतिम इथे चवीला झालेले आहे ते. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील. सर्व्ह करून दाखवते एका डिशमध्ये तुम्हाला हे छोले आणि जबरदस्त आपली ही छोलेची रेसिपी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.